ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला 12 जानेवारीपासून सुरुवात होतोय। या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नंदीध्वज मिरवणूक सोहळा। आपल्यासोबत मानाच्या 7ही नंदीध्वजाचे मानकरी आहेत। गेल्या 1 महिन्यापासून हे या मिरवणूक सोहळ्यासाठी सराव करत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या नंदीध्वजाच्या मिरवणूक सोहळ्याचं वैशिष्ट्य काय आहे। काय वैशिष्ट्य आहे आपल्या या नंदीध्वज सोहळ्याचं? हा वर्ष आपल्या परंपरा सिद्धरामेश्वरच्या जात्रेची परंपरा आहे। हा नंदीध्वज म्हणजे सिद्धरामेश्वराचा योगदानाचं प्रतीक असं आपण हे मानलेलं आहे, मानत आलेलं आहे। किती दिवसापासून सराव करत आहे आणि कशा प्रकारे याचं महिना ते 1.5 महिना याचा सराव प्रॅक्टिस असतो। घरोघरी सर्वांच्या पूजा करतात। किती लोक ह्याला घेण्यासाठी असतात? कसा प्रकारे व्यायाम वगैरे केला जातो? काय खाद्य दिलं जातं जे नंदीध्वज घेऊन फिरतात यात्रा काळामध्ये? ह्या सरावासाठी महिना 1.5 महिना सराव करतो। ह्याला खीराचा म्हणजे जोड गहूचं खीर जे बनवतो हा ताकद शक्तिवर्धक असल्यामुळे ह्या मुलांना जोड गहूचं खीराचा प्रसाद म्हणून देतात। आणि परत काजू बदाम व्यायाम हा शक्ती भक्तांनी ह्याला तुम्ही सराव करण्यासाठी प्रॅक्टिस करतो। आपल्यासोबत आणखी काही भाविक आहेत। आपण ह्या 7 नंबर काठीचे नंदीध्वजचे मानकरी आहेत त्यांच्याशी जाणून घेणार। किती वर्षाची परंपरा आहे? ग्रामदैवत शिवगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला 950 वर्षाची परंपरा आज तागायत ती परंपरा आमच्या पूर्वजापासून आम्ही ते आज तागायत जोपासत आणि सेवा करत आलेलो आहोत। या यात्रेला सर्व धर्म समभाव असं एक प्रतीक मानलं जातं। सर्व जाती धर्मांच्या लोक मानकरी व राजशेखर हिऱ्याबू असे सर्व जाती धर्माचे लोक घेऊन ही यात्रा ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची 11 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत यात्रेचं स्वरूप चालू असतं। मिरवणूक सोहळा कधी असतो नंदीध्वजाचा आणि काय वैशिष्ट्य आहे या मिरवणूक सोहळ्याचं? 11 जानेवारीला नंदीकोलची स्थापना ज्या त्या मानकऱ्याच्या घरी होत असते आणि 12 जानेवारीला येल्ली मज्जन म्हणजे तेलाभिषेक, दुसऱ्या दिवशी अक्षता सोहळा, तिसऱ्या दिवशी होम हवन आणि चौथ्या दिवशी औषध या होम मैदानावर होत असतात आणि 5व्या दिवशी कप्पड कळीने सिद्धरामेश्वराच्या यात्रेची सांगता ही होत असते। किती भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात मिरवणूक सोहळा आणि हे वजन पेलण्यासाठी किती कार्यकर्ते आपले भाविक मानकरी येत असतात? प्रॅक्टिसला प्रत्येक नंदीकोल समोर 100 ते 80-90 असे तरुण युवक म्हणजे ज्याला करून ज्या सिद्धरामेश्वराची सेवा करायची इच्छा असते ते तरुण मुलं यात्रेची नंदीकोल पेलण्याचा सराव महिना ते 1.5 महिना करत असतात। कुठून मिरवणुकीला सुरुवात होते आणि ज्या त्या घरी जे 7 ध्वजाचे नंदीध्वजाचे मानकरी आहेत त्यांच्या 7 नंदीकोल बसतात। त्यांच्या घरी निघून मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेला सुरुवात होते। तिथून सोन्या मारुती विजापूर वेज सिद्धरामेश्वर मंदिर, मग इथून 68 लिंगाला तेलाभिषेकाला सुरुवात होत असते। या नंदीध्वजाची हाईट आणि वजन किती असतं? पहिला नंदीकोल 28 फुटाचा आणि लास्ट नंदीकोल 29.5 फूट असा अर्ध्या फुटाचा अंतर असतो। अशा प्रकारे नंदीध्वज मिरवणुकीत सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र, सोलापूर।